6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्र बंदचे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळासाहेब लोकर होते आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तिथे जो ज्या विटा होत्या त्यातली एक वीट त्यावेळेला बाळासाहेब लोकर घेऊन आले होते. त्याच्याकडे सध्या 2 विटा होत्या, एक आहे त्यांच्याकडे घरी, दुसरी वीट आहे. आणि तुम्ही जर ही वीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होते. का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा? कारण टेंडर्स निघायचे नाही. हातामध्ये मी देतो, तुम्ही याचं वजन करून बघा. हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर त्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची, म्हणजे जी उरली असेल ती. कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे, पूर्ण व्हायचं आहे. तर एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळेल. तो प्रसंग आजही आठवलं त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही. पण बाळासाहेबांचा आदेश होता राममय झाला. फैजाबादमध्ये चालत गेले होते, राममय झाला होता. त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये तोड पडला आणि त्याच्यामुळे इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येऊन झालं की बाळासाहेबांना करावी लागली. त्याला 32 वर्ष झाली. आता बाळासाहेब नाहीत, आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब असायचे. त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं. नंतर योगायोग पहा की 22 जानेवारीला ते मंदिर असं शुभारंभ झाला झालं आणि 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. बाळासाहेब नाही आपल्याला त्यांना खूप आनंद झाला. हा एक ठेवा आहे. तिथे आम्ही गेलो होतो शिवसैनिकांनी त्यासाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.